टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सर, आज तुम्ही महसूल मंत्र्यांची भेट घेतलेली आहे, मात्र वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। भाजपच्या नेत्यांच्या गाठीभेटी तुमच्या वाढल्यात अशी चर्चा सुरू आहे, नेमकी काय सर? नाही, काय नाही, आमच्या मतदारसंघातलं एक हिअरिंगचं काम होतं आणि ते हिअरिंगचं काम माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्याकडे होतं। माझ्यावर काही कार्यकर्ते पण आलेले आहेत, कारण बरेच दिवस झालं ते हिअरिंग होत नाही आणि ती ऑर्डर होत नाही, म्हणून ते पत्र देण्यासाठी आणि ते हिअरिंग लावण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला आलो। त्यांची भेट झाली, त्यांना पत्र दिलं, त्यांनी खाली मंत्रालयामध्ये ते हिअरिंग लावायला सांगितलं आणि त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगितलं की हे ताबडतोब हिअरिंग लावा। एवढंच आजच्या भेटीपाठीमागचं कारण आहे। पुन्हा भाजप आता प्रश्न बी तुमचे आणि उत्तर पण तुमचीच आहे, चौकतो तुम्हाला। कामानिमित्तानं आता इथे यायच्या अगोदर मी चंद्रकांत दादा पाटलांशी सुद्धा भेटून आलो, उच्च शिक्षण मंत्री, त्यांच्याकडे पण आमच्या युनिव्हर्सिटीचे आणि कॉलेजचे काही कामं होती सोडतो। शेवटी सरकार म्हणल्यानंतर सरकारमधले जे प्रतिनिधी असतात त्यांच्याकडे आपली व्यक्तिगत काहीच कामं नसतात, जनतेची कामं असतात। आता माझ्यावर काही कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांचीच कामं होती, त्यामुळे मला असं वाटतं कामानिमित्तची ही भेट आहे। जर भविष्यात जर काय अशी ऑफर आली तर काय विचार केला जाईल, कारण भाजपमध्ये मागील काही दिवसात प्रवेश करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, तुम्हाला काय भविष्यात अशी ऑफर आली तर काय? या बाबतीतली कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। पाटील साहेब, मामा पण म्हणत होते मागच्या एका मुलाखतीमध्ये की हर्षवर्धन पाटील कुठं जाणार नाही, ते आमचेच आहेत। ते काय मी कधी ऐकलं नाही ते म्हणलेलं। दत्ताभरणे मामा म्हणत होते, बरं, त्यांच्या मनात तुम्ही म्हणजे ते जाणतात तुमच्या मनात? चांगली गोष्ट आहे, ते जर माझ्या मनात जाणत असेल तर सांगतो मी तुम्हाला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।